शुभ सकाळ मित्रांनो, शुभ सकाळ. तर आज आम्ही सगळे म्हणजे आता कोण आहे माझ्यासोबत, आज माझ्यासोबत फॅमिली आहे पूर्ण. आम्ही सगळे चौधरी परिवार आम्ही सगळे चाललो आहे शिवथरगडला जिथे समर्थ रामदासांनी दासबोध ग्रंथ लिहिलेला, तिकडे आम्ही चाललो आहे. आणि पुढे काय प्लॅन आहेत मला ॲक्च्युली अजून माहीत नाही आहेत. सो बघूया. आणि सकाळ अशी झाली ना मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, तर आता सगळे माझ्याकडे बघतायत कारण मी ब्लॉग चालू केला आहे. आता दाखवतो कोण कोण आहेत. हां, लास्ट टाइम नव्हतं ना, तू नव्हता ना, हाच नव्हता ना लास्ट टाइम. बघ हां, आता बोल सोलापूर सोलापूर सोलापूर. काका हाय करा. 4 वाजता निघणार होतं ठाण्यावरून, 4 वाजता. 5ला किती वाजले? 6:30. पूर्वा गेले वाजेला. वाजेच्या प्लॅन साठी हा प्लॅन कॅन्सल केला. काय भांडण होतील, भांडण होतील. मी हिला काय बोललो, एक ड्रोन घे, तुझं काय ब्रँड शूट वगैरे असेल ना मागचं, असं याचं काय ब्लाऊजचं वगैरे काहीतरी डिझाईन वगैरे, तर अशी झोप, अशी उलटी झोप पोटावर आणि डायरेक्ट असं वरून घे ना अँगल. अरे भाई व्हायरल पूर्ण. हळूहळू लोक येत आहेत. अजून पब्लिक. आमच्या ठाणेकरांना एवढा लेट झालाय गाईज. आणि आम्ही पनवेलवाले बघा, पनवेलवाले सगळे रेडी आहेत आम्ही इकडे. नाही तर दरवर्षी पनवेलवाले लेट असतात. गाडी अर्धा तास 1 तास येऊन उभी असते. करून टाकलं की पनवेलवाले पण टायमात येतात. सॉरी गाईज. ॲटिट्यूड, फुल ॲटिट्यूड. गाईज तुम्हाला जर वाटत असेल आम्ही वर आहोत थोडेसे, तर ऍक्च्युअल मध्ये वर आहोत कारण आम्ही वरच बसतोय. बघा एक प्रॉपर पायरी आहे, पायरी. बसच्या पुढे ना, बसच्या पुढे हॉस्पिटल लिहिलं, हॉस्पिटल. खाली उतरल्यावर दाखवतो तुम्हाला हॉस्पिटल लिहिले पुढे बसच्या. कोण दाखवणार नाही आमच्या बसला, कोण नाही दाखवलं. पोलीस आले की काय असे भूक लागली. काय खायचं, काय खायचं, काढलं ना पुढ्या भाई. काहीच आम्ही आता थांबले पेंडला. अर्धे जण येत आहेत पेंडला. पेंडला म्हणजे आमचं मूळ गाव पेंड. जुम्मा होता का? हा, जुम्मा होता आमचा काल. काल जुम्मा होता. जुम्मा होता. जुम्मा. आता इथे जरा टाळ आणि ढोलकी बिलकी बाहेर निघालेले आणि आता मस्तपैकी गाणी चालू होतील. मी पण कदाचित अजून, जर तुम्हाला डोनेशन करायचं असेल तर मागे स्कॅनर आहे. हा इथे मागे करू शकता. नंतर 95941845 तर मी नंबर खाली मेन्शन करतो, तिकडे डोनेशन टाकून द्या. ठीक आहे. तुम्हाला मगाशी बोललेलो मी, SMBT हॉस्पिटलची बस आणली आम्हाला भाई. हा, संबाटा SMBT संबाटा संबाटा हॉस्पिटल. कॉल आला काहीच, कॉल आला. काय म्हणणं आहे तुझं? काय म्हणलं, ताईची मिसळ अनलिमिटेड आहे तर काय काय भाई. आता ताईची मिसळ आम्ही खाऊ, पण तिची मिसळ बनलेली नाहीये. तिची मिसळ बनवते. आता ताई गेली मिसळ बनवायला. शांत नाही, काहीतरी सबरीने बसा, काहीतरी बोलू. कोणता काही कसं बसा, काळजीने बसा. हा, नाही काळजी मी घेते असं काहीतरी. तुम्हाला मिसळ मिळणार ह्याची काळजी मी घेणार अशी आमची ताई बोललेली आहे. ताई गेली आता आतमध्ये मिसळ बनवायला. आम्ही राखी घेऊन आलो, ताई बांधते. आम्ही येतो लगेच. बघा कसे आशेनी बसलेत, आशेनी. एकदम असे बसलेत. मिसळ येते टकलून बसलेत सगळे. अभी 15 अभी आलं लसूण पेस्ट अंदर गया है. एकदम असं विंटेज वाईब आहे, विंटेज वाईब. हॅशटॅग ताईची मिसळ. तुम्हाला जर कधी यायचं असेल इथे आलात तर कॉन्टॅक्ट करा आणि या. स्कॅनर पण आहे गाईस. आता लगेच पेमेंट केलं तर लगेच भेटेल, आल्याला भेटेल तुम्हाला लगेच. बघून तर पाणी सुटलं तोंडाला. या दादानी सजेस्ट केले मिसळ. तू आलेला आधी?
मी सोशल मीडियावर बघितली ताईची मिसळ फार फेमस आहे माणगावला. अच्छा, ते बघून आपण आलेलो आहे तिथे. नाईस. पॉवर ऑफ सोशल मीडिया, वेअर इज पाव? पॉवर ऑफ सोशल मीडिया बट मिसिंग द पाव. तर ह्या कार्तिक हॉटेलला बिलकुल जेवू सुद्धा नका, बिकॉज लेडीजचं रिस्पेक्ट नाहीये तिथे, अजिबात तुम्ही जाऊ नका. आम्ही इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट सांगतो. त्या हॉटेलमध्ये सगळे लेडीज थांबलेले, म्हणजे वॉशरूमला जायचं होतं. तर आधी दादा आतमध्ये गेला विचारायला की असे लेडीज आहेत, तर वॉशरूममध्ये गेलं तर चालेल का. तर लांबून बोला. रिस्पेक्टली बोलता नाहीत का तुम्हाला? हा या, कोण आहे? ऐकलं का? लांबून बोला. बोलवा. येत आहे का? एक रिस्पेक्टफुली पण बोलणं असतं मॅडम. रिस्पेक्टफुली तुम्ही बोलले असता की आमच्या हॉटेलात 2 मिनिटं माझं वाक्य कंप्लीट होते. रिस्पेक्टफुली तुम्ही बोललं असतात ना माझ्या दादाला की आमच्या हॉटेलमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे मॅडम, नाही जमणार. नाही, ऍटिट्यूड वेगळा होता, ऍटिट्यूड वेगळा होता. उगाच कोण कोणाची भांडत नाही. बोलले मी असून पहिली दे, कशी- असून दे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, असून दे, असून दे. पहिली ठीक गोष्ट आहे, काय, ठीक आहे, तुम्हाला कळलं, एक गोष्ट कळलं. कळत अहो, तुम्हाला नाहीये. कस्टमरशी बोलायचं आहे नसेल ना तर कधी ते मोठं होऊ शकत जरा काहीतरी गोष्ट. एक मॅनर्स असते की नाही बोलायची. तुम्ही हे चुकीचं करताय. नाही नाही एक मिनिटं. नाही करत आहे. एक मिनिट, चुकी- पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आले तुम्ही इथे ना तुमच्या वॉशरूमची व्यवस्था नाही, माझी काय चूक आहे त्याच्यात? अहो पण आम्ही पैसे द्यायला तयार होतो की नाही. पैशांचा विषय नाही, अजिबात विषय झाला मग तुम्ही कसं बोलला आम्ही पाणी विकत आणतो म्हणून. म्हणून आम्ही बोललो पैसे देतो आम्ही. असून दे, हे चुकीचं नाही. तुम्ही स्वतः बोलले की व्हायरल करा. तुम्ही स्वतः बोलल्यात व्हायरल करा. कसं आहे मग तुमचं? मगाशी तर तोंड वर करून बोलले व्हायरल करा. एक मिनिट, व्हायरल करा याचा अर्थ काय माझा फोटो काय व्हायरल करायचं? हॉटेलचं नाव व्हायरल हा करा. केलं ना, ते पण केलंय. तुमचं पण करणार आहे. मला पण व्हायरल करतोय. जा, पोलीस कंप्लेंट करा. जा इथे आहे ना पोलीस ठाण्यात जा. हा तुमचा ऍटिट्यूड जगाला दाखवते कसा आहे तो. भांडायला जाऊ नकोस, सगळ्यांची भांडण करू नकोस. पहिली गोष्ट तुझं चुकलं म्हणून तुला बोलली, त्यांचं काय संबंध अरे नाही. दादा, हे ए, एखादा मोबाईल- लेडीजचं तू viral माझं करून केस- तू त्याचं कर ना, त्याचं कर ना तू. त्याचं पण केलंय हा, मी. मग तू- त्याचं पण केलंय. कार्तिक हॉटेल- अजिबात येऊ नका हॉटेलमध्ये, अजिबात येऊ नका. कस्टमरची बोलायची अजिबात त्यांना पद्धत नाहीये. ही काय पद्धत आहे का? जा पुढे जा वॉशरूमला, तिकडे पेट्रोल पंपावर जा. तुम्हाला हेच आहे की ताईची मिसळ खायला सगळे तिथे जाते, इथे येत नाही जेवायला. तो प्रश्न नाही राहिला. मग काय प्रॉब्लेम आहे? मला सांगा 6 महिने हीच कंडिशन झाली, तिकडे गाडी थांबवते तिकडे वॉशरूम येते. आता आम्ही पहिल्यांदा आलो, आम्हाला माहिती का तो मॅटर तुमचा? कुठे आलाय? आलोय पण तिथे नाही वॉशरूम वगैरे. हा नाही, इथे नाही, मग इथे नाही यायचं म्हटलं. तिकडे उतरलं ना, तिकडे जा, नाही तर तिकडे पेट्रोल पंप आहे. फुल एवढ्या ऍटिट्यूडने बोलला ना. मला तर कसलीच बोलली ती. काय तरी एवढं ही काय आतमध्ये गेली होती. हा, मी म्हणजे काय झालं ताई, फक्त सगळ्या लेडीजच आहेत प्रॉपर. रिक्वेस्ट करायला गेली. हा मी रिक्वेस्ट केली ताई, सगळ्या लेडीज एकही जेंट्स फक्त बोलायला आलेले. मला असं वाटलं की याच्यामुळे ते नाही बोलले, तर लेडीज आहेत सगळ्या आणि बायका सगळ्या जाऊ दे ना. आमचा काय पाण्याचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला कळत नाही की एकदा सांगितलेलं जा तिथे पेट्रोल पंप जा. असं कोण आहे? भिकारी आहे काय? तुम्ही बोलायला नीट पाहिजे ना. आणि हे आपल्यातले गेले ना तिकडे खायला. हो आपल्यातले पण 2-3 जण गेले जेवायला. तिला manners नव्हता बोलायचा. म्हणून मी- म्हणजे आपल्यातली लोक आपली गेली लोकं ना तिकडे काय खायला. गेली ना, जाणार ना, customer तर मिळालं होतं ना तुम्हाला. आपण 50 जण आहेत त्याच्यापैकी 5 जण तर गेले ना तिकडे. उगाच केलं. आणि मी जास्त कॅमेरा ऑन केला. हो ताई तुम्ही चुकीचं करते हा. मला हो. मी कुठे असं बोलली? मी असं कुठे बोलली? असं तिची लगेच भाषा तुझं- जर अशी असते ना व्यवस्थित मग? की नाही ताई एवढी जण नाही आमच्याकडे पाण्याचा मग? आणि प्रॉब्लेम इथे येऊन पण ताईच्या मिसळला त्याला धक्का वगैरे दिलेला आहे. त्याला धक्का दिलेला आहे याला. त्याला धक्का दिला म्हणजे त्या- त्यांची काहीच नाही आहे चुकी. ही आणि तुझी नुसतीच भांडतोर आहे, तुझा भांडाय. मी अशी बोलली ना शेवटी. आणि त्याच्यानंतर हे पण नाही की बाबा खरंच आमचं चुकलं वगैरे वगैरे. हा, काय करायचं ते करा, देईल त्याला काय करा, आम्हाला नाही कळत. खूपच नाही ते. थंड पाणी पाहिजे का? काय थंड? स्प्राईट, कोकोकोला, फालुदा. बरोबर आहे भाई, बरोबर. टाकायची ना? कोल्ह्यात तू कसं कोल्ह्यात? चालेल. तुला कसं वाटतंय? भीती वाटते? कोणाची भीती वाटते? आता नक्की सांग, कोणाची भीती वाटायला लागली? मला पहिल्याच भीती वाटते. तर गाईज आता आम्ही इथे पोचलेलो आहे शिवतरगळी. आता हे शिवतरगळी काय आहे हे सगळं मी तुम्हाला नंतर सांगतोच की काय आहे, ह्याची हिस्ट्री काय आहे, इथे काय काय घटना घडलेल्या आहेत. पण तुम्ही आता हा सीन बघा.
आपण ज्या ठिकाणी ज्या स्थळी आपण इकडे उभे आहोत त्याचं नाव आहे शिवथरगड. हे जावळीच्या खोऱ्यात येतं. जावळीच्या खोऱ्यातले जे चंद्रराव मोरे होते त्यांचं हे अधिपत्याचं राज्य होतं. त्यांची इकडे सत्ता होती. आणि त्याच्यानंतर समर्थ रामदासांनी पूर्ण भारताची भ्रमंती केल्यानंतर त्यांना एक असं ठिकाण पाहिजे होतं की त्यांना त्यांची मनःशांती आणि त्याच्यानंतर त्यांना तपश्चर्या करण्यासाठी जागा शोधत होते. तेव्हा ते फिरता या भागात आले आणि त्यांना इथली जी गुफा आहे ती प्रचंड आवडली. त्याच्यानंतर याच गुहेच्या वरच्या अंगाला चंद्रराव मोरे यांचा वाडा आहे. तर अशी आख्यायिका आहे. आता हे लिखित किंवा मग असं कुठे लिहिलेलं नाहीये की बाबा चंद्रराव मोरेंचा जेव्हा पाडा उतरायचा होता तेव्हा समर्थ रामदासांची त्याच्यात शिवाजी महाराजांना खूप मदत झाली होती. तर नंतर रामदास स्वामींनी इकडे त्यांच्या शिष्यांकडून ही सगळी साफसफाई सगळी करून घेतली. त्याच्यानंतर इकडे ध्यानधारणा केली. इकडे दासबोधा सारखा गुरु ग्रंथ लिहून घेतला. म्हणजे समर्थ रामदास स्वामी सांगत होते आणि नारायण स्वामी लिहित होते. बरोबर. म्हणजे एक दिवशी रात्री समर्थ रामदासांना अचानक सुचलं काही आणि त्यांना काहीतरी सांगायचं होतं. तेव्हा समर्थ रामदासांनी कल्याण स्वामींना बोलवलं आणि त्यांना सांगितलं मी माझ्या रचना सांगतोय, तू त्या लिहून घे. तर समर्थ रामदासांनी रचना सांगायला सुरुवात केली. पण यांच्या कल्याण स्वामींकडे बोरू नव्हता किंवा पान नव्हतं. तेव्हा त्यांनी लिहायला सुरुवात केली. असं दाखवलं की मी लिहितोय, पण ते सगळं ऐकत होते. तर समर्थ रामदासांनी ज्या ज्या सगळ्या रचना सांगितल्या त्या सगळ्या कल्याण स्वामींनी तोंडपाठ केल्या किंवा सगळं स्मरण केल्या. आणि नंतर रामदास स्वामी जेव्हा झोपायला वगैरे विश्रांती करायला गेले त्याच्यानंतर त्या सगळ्या आठवून पूर्ण सगळ्या त्या लिहिल्या. म्हणजे त्या काळी किती स्मरणशक्ती त्यांची छान असेल. आणि हे स्थान एवढं पवित्र आहे की या स्थानामध्ये खूप एनर्जी पॉवर आहे. म्हणजे तुम्हाला या झोन मध्ये खूप शास्त्रज्ञ वगैरे येऊन गेलेले आहेत. इकडे नो ग्रॅव्हिटी झोन म्हणतात त्याला. म्हणजे इकडे तुमचं जीपीएस चालत नाही. बरोबर. असं जगातील खूप फार कमी ठिकाण आहेत जिकडे तुमचं जीपीएस चालत नाही. या ठिकाणावर जीपीएस डिव्हाइस तुमचं चालत नाही. म्हणजे पूर्ण गुफा आहे. पण असं किती कोणत्याही गुफा काही असू दे जीपीएस सिग्नल सगळीकडे चालतो. पण या गुफेच्या ठिकाणी असं जे क्षेत्र आहे नासाचे काही शास्त्रज्ञ येऊन त्यांनी पण रिसर्च केलेला इकडे की इकडे या गुफेमध्ये जीपीएस ट्रॅक होत नाही. तर हे स्थान खूप महत्वाचं आहे. समर्थ रामदासांनी पूर्ण देशाचं आपल्या भारतवर्षाचं भ्रमण केलेलं आहे. त्याच्यातून दासबोध लिहिण्यासाठी ही जागा निवडणं म्हणजे त्याच्यासाठी काही प्रकार म्हणजे पूर्ण वर चालून कन्याकुमारी पासून ते हिमालयापर्यंत पूर्ण भ्रमंती केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांना हे स्थान खूप महत्वाचं वाटलं. म्हणजे या स्थानामध्ये नक्कीच काहीतरी आहे. आता हे स्थान थोडस दर्शनासाठी पुढे आणलेलं आहे, पण खरं मूळ स्थान मागे आहे. मागे 2 मोठ्या गुहा आहेत. तिकडे खालून वाकून जायला लागतं. खूप छोटा रस्ता आहे. बरोबर. तर असं हे या ठिकाणाचं खूप महत्व आहे. आणि समर्थ रामदासांचं नाव खरं नारायण ठोसर असं होतं. बरोबर. ते रामदास आपलं रामाचे भक्त म्हणून त्यांना रामदास असं नाव करतात. आणि रामदास म्हणून कसं की हनुमानाचेही भक्त होते ते. आणि रामांचे खूप मोठे भक्त होते. रामांचा भक्त हनुमान आणि त्यांचे हे दास म्हणून रामदास असं त्यांनी धारण केलं होतं. ऐका काय ऐकत नाही. बायकांचा काहीतरी वेगळाच रोमांस चाललाय. जेव्हापासून मी ब्लॉगिंग चालू केलं ना तेव्हापासून मी कॅमेराचा धंदा सोडून दिलाय. हिच्यावर आलाय आता. इथपर्यंत कंटेंट आहे भाई. कंटेंट भेटला मला. काय चाललंय डायरेक्ट गुन्नू रिव्हर्स लोकांनी आम्हाला. आणि आम्ही सगळी पोरं एक फोटो काढून झालं. 100 फोटो. 100 फोटो. जर तुमच्या मनामध्ये शिवाजी महाराज असतील ना तर तुम्हाला या डोंगर गड किल्ला ह्यामध्ये तुम्हाला शिवाजी महाराज दिसतील. लोक म्हणतात हे एडिटेड आहे, पण नाही, हे तुम्ही जाऊन बघू शकता. हे रिअलमध्ये आहे.
काहीच डायरेक्ट बॅकग्राऊंड चेंज, डायरेक्ट चेंज. कुठे निसर्गात होतो, अजून निसर्ग आहे म्हणजे तिकडे तुम्ही बघू शकता, ते निसर्ग आहे तिकडे. पण हे बघा काहीच लहान मुलांचं आहे, पण ठीक आहे आता काय आहे ते आहे. असं आम्हाला एक साईडला असं आम्ही बोललो की संध्याकाळी आपण रिटर्न कशाला लगेच घरी निघायचं, थोडं टाइमपास करू. आताशी वाजले 2:45 झाले, लगेच कसं निघायचं. मग आमचा प्लॅन असा होता की फार्म हाऊसला पण जाऊ, असं म्हणजे नॉर्मल स्लाईड वगैरे असं लहान मुलांचं वगैरे तसं. इथे स्विमिंग पूल पण आहे, वरती पण आहे स्विमिंग पूल. तर आम्ही आता मस्त एन्जॉय करणार आहे. आणि नंतर मग थोडं रेस्ट करायला टाईम भेटला तर भेटला, नाही तर मग नाश्ता करून डायरेक्ट घरी. वन डे मध्ये आम्ही काय काय केलं, आम्ही सकाळी लवकर निघालो, पहिले शिवथरगडला गेलो. नंतर मग तिकडून आम्ही परत ह्या रिसॉर्टवर आलो, चेंज वगैरे केलं आणि धबधब्यावर गेलो. धबधब्यावरून आलो डायरेक्ट मग स्विमिंग पूलमध्ये उड्या मारल्या. कावल झालाय गाईज, फोटोशूट. बघताय आफ्टर ट्रिप कोणाला काम करायला लागतं जास्त, पोरांनाच काम करायला लागतं. ह्या पोरी दाखव हिला, दाखव हे बघ काय काय आता काय नाही. थांब तुला पण दाखवतो मी, थांब ह्याला पण दाखवतो. हे बघा, अरे संसार संसार जसा नवा चुल्यावर. बस इतकी रिकामी आहे ना काही, डायरेक्ट आवाज होतो लास्ट सीटवर. आपण 2 सीट इथे 5 सीट, 5 आपलीच सत्ता, आपलीच 2 सीट तिकडे, 5 सीट इकडे, सत्ता आपलीच. बाकी सगळे एक सीटवर आहेत. अमूल शालीमार कसं वाटतंय? अशा अवतारात आपण एवढ्या भारी हॉटेलमध्ये आलोय. प्युअर व्हेज. आजपासून तर श्रावण, अजून मी 3 आहे ना, आजपासून श्रावण सुरू झाला ना. झाला बुधवारी दिसलास ना कुठे खाताना. भैया लोकांना झाला काय काय नाही, तुझं तरी अवतार बरं आहे. आम्ही कसे आलोय चिपरे. हा ना, बोलते बाई थोडा पोचा मारतो, खाल्ल्यानंतर बोलते बाई थोडा टेबल सांगतो. मला कळत नाही हा भेदभाव का, जेंट्सचं वॉशरूम इकडे, लेडीजचं इकडे. उलट लेडीजचं बाजूला जायला पाहिजे, जेंट्सचं समोर आहे. हा भेदभाव का मम्मी तू सांग. लेडीजचं वॉशरूम वेगळे, जेंट्सचं इकडे, असं का? नाही जाऊ दे, चला गाईस काहीतरी असेल आता आपण त्यांना विचारू नाही शकत. चलो बाय बाय, विल मीट सून. चलो बाय 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 बाय. करणाळचा. चला बाय 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 बाय. चला बाय 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 काकी, बाय बाय. भाज्यांचं वाटप प्रॉपर झालं पाहिजे भाई. माझी जोडी तुझ्याकडे, तुझी जोडी माझ्याकडे असं झालं तर मग उद्या मला फेऱ्या मारायला लागतील. उद्या मला फेऱ्या मारायला लागतील. अजून काय जोडी पिढी राहिले तर घेऊन टाक पहिले आता, नाहीतर उद्या मला यायला लागेल. बाय. जस्ट आम्ही घरी पोहोचले आणि मी अजून फ्रेश पण नाही झालोय, कारण दरवेळेस मी ब्लॉग एंड करायचं विसरतो. सो आज बोललो की नॉट दिस टाइम आता मी ब्लॉग प्रॉपर एंड करीन. तर हाच होता आमचा 1 डे प्लॅन, 1 डे ट्रिप विथ चौधरीज. ह्या पूर्ण दिवसात आम्ही देवदर्शन पण केलं, आम्ही धबधब्यावर पण गेलो, आम्ही फार्म हाऊस पण एन्जॉय केला. सो कम्प्लीट पॅक ऑफ द डे होता हा. सो खूप मजा आली आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल द एंड. भेटूया परत नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.